मित्रांनो नमस्कार, सर्वांना शिवसकाळ आणि जय भीम आणि सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। बघा, आपला आजचा विषय आहे तो विषय म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह भाजपला हरवण्यासाठी किंवा संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, लोकशाहीचं संवर्धन आणि संविधान जोपासणे यासाठी सध्या काँग्रेस कुठलेही प्रयत्न करत आहे असं मला वाटत नाही। आणि शिवसेना, राष्ट्रवादी यांचे प्रयत्न आहेत, पण सकारात्मक जे गोष्टी घडतात त्या गोष्टी काँग्रेसकडनं घडत नाहीत। बघा, यामध्येच आदित्य ठाकरे काय बोलले होते, त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी काय बोलले, आणि त्यानंतर एकूणच आंबेडकरांची भूमिका काय हे एकूणच राजकारणाविषयी, आणि एक सगळ्यात राजकारणामध्ये मोठी उलथापालथ ते आज काल तरी बाळासाहेबांनी घोषित केली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की राजकारणामध्ये कशी उलथापालथ होऊ शकते। आपण ह्या व्हिडिओतून ह्या सर्व गोष्टी बघणार आहोत। बघा, आता प्रथमतः समजून घ्या आदित्य ठाकरे आणि काँग्रेस। आता एखाद्या वेळेस आपल्याला एखादी एक्झाम किंवा एखादी गोष्ट तुम्हाला क्रॅक करायची असेल तर तुम्ही त्याचं नियोजन लावता आणि स्वतः आपण असं समजतो की ते गोष्ट मी मिळवली किंवा मी यशस्वी झालो। पण आदित्य ठाकरे म्हणतात, राहुल गांधी तुम्हाला तर पीएम व्हायचं असेल तर तुम्ही भाजपमध्ये जावा। याचा अर्थ काय? तुम्हाला स्वतःवरती कॉन्फिडन्स नाही। तुम्ही म्हणता काय की राहुल गांधी तुम्हाला तर पीएम व्हायचं असेल तुम्ही भाजपमध्ये जावा, कारण भाजपमध्ये सगळ्यात जास्त लोक हे काँग्रेसचेच आहेत। आता काँग्रेसहूनही जास्त लोक कुणाचे आहेत सर्वांना माहित आहे, उद्धव साहेबांच्या गटाचेच आहेत ना लोक जास्त, शिवसेनेचे फुटलेले 40 आमदार। मग तरीही ठाकरे साहेब असे म्हणतात, त्यामुळे काय होतं माहिती आहे का, एक निगेटिव्ह नेरेटिव्ह असतं ना ते होतं सेट, आणि त्यामुळं जे कॉर्नर सॉफ्ट व्हायला पाहिजे ते कॉर्नर हार्ड होतं, आणि एक असं वाटायला लागतं की बाबा एक युतीमधील महाविकास आघाडीमधील एक व्यक्ती बोलतो, यावरती लोक विचार करू शकतात। आणि आता पुढली गोष्ट आहे ती आहे बाळासाहेब आंबेडकरांनी असं काय बोललं, त्यांनी असं काय सांगितलंय की त्यामुळं राजकारणामध्ये एक प्रकारचा बघा उलथापालथ आपण म्हणू शकतो, उलथापालथ म्हणा किंवा एक नवीन दृष्टिकोन असेल राजकारणाचा, किंवा एक नवीन वादळ हे भविष्यामध्ये येऊ शकतं, आणि ते वादळ जरांगे पाटलाच्या स्वरूपामध्ये असेल। आता सध्या राजकारणामध्ये सक्रिय कोण आहेत कोण नाही तुम्हाला सर्व माहित आहे। राजकारणामध्ये फक्त घराणेशाही, भाजप काय म्हणते की आम्ही घराणेशाहीला पुरस्कृत म्हणजे करत नाही किंवा नाही, तर ही अमित शहाचा मुलगा कुठं UPSC करून तो BCI मध्ये लागलाय, जय शहा, हे घराणेशाहीच आहे, आणि तेच घराणेशाही काँग्रेसमध्ये पण दिसते आपल्याला। पण बऱ्यापैकी आपण काँग्रेसची बाजू काय घेतो नेहमी, काँग्रेसची असेल, शिवसेनेची, ठाकरे गटांची, राष्ट्रवादीची, कारण हे सर्वसमावेशक लोक आहेत। यामध्ये लोकशाही वाचच कुठेतरी आतनं ध्येय आहे, आपण त्यामुळे यांच्या विचाराशी सहमत आहोत। बाकी आपण कुठल्याही पक्षाचा पुरस्कार करत नाही, आणि त्यामध्येच आपण बाळासाहेबांचे फॅन का आहोत, कारण नैतिकता ज्या ठिकाणी नैतिकता असते त्या ठिकाणी जनतेला कधीच भिकेचे डोहाळे लागत नाही। नैतिकता एक समाजाप्रती एक आपलेपणा देणं समाजाचं, ह्या सर्व गोष्टी आहेत। आणि दुसरी गोष्ट महत्वाची ते म्हणजे ते बाबासाहेबांचे वंशज आहेत, ते गुण येणारच। आता विषय कुठला आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी जरांगे पाटलाविषयी काय बोललं। सध्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या राजकीय पक्षाहूनही जास्त जरांगे पाटील गाजले, कारण काय एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलानं एवढं क्रांती घडून आणली, जो प्रश्न 45 वर्ष पेंडिंग होता तो प्रश्न ह्या वर्षी मार्गी लागला। आणि वारंवार बाळासाहेब सांगतात की जरांगे तुम्ही काळजी घ्या, निजामी मराठ्यापासून तुम्हाला अलिप्त राहायचंय, आणि जर तुमचे क्रांती तुम्ही घडवून आणत असाल तुमचा जीवाला धोका होऊ शकतो, तुम्हाला विषबाधा होऊ शकते, हे पाठीमागे सांगितलेलं आहे, त्यांनी काल पण ते सांगितलेलं आहे। आता विषय कुठला येतो या ठिकाणी, विषय हा येतो, जर जरांगे पाटील आपल्या मागणीमध्ये जर सफल झाले, यशस्वी झाले, तर जरांगे पाटला एवढा पॉवरफुल नेता महाराष्ट्रामध्ये असू शकणार नाही, आणि राजकारणाची दिशा हे पूर्णपणे बदलून जाईल, हे बाळासाहेबांनी म्हटलं। आता हे वाक्य बाळासाहेबांनी काय बोललं असेल समजून घ्या, कारण एक मराठा समाज हा जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामध्ये 5 ते 6 कोटी मराठी आहेत,
आणि ओबीसी मध्ये काय कुणबी जमाताचे पहिल्याचे गेलेले मराठे आहेत. म्हणजे 7 ते 8 हे लोक जे आहेत ही वोट बँक आहे. यामधले 2 कोटी सोडून द्या, पण 6 कोटी तरी कमीत कमी हे वन वे पाटलाच्या पाठीमागे उभं राहणारच. आणि अशा वेळेस 6 कोटी मताचा फरक पडत असेल तर अशा वेळेस गेम चेंजर जरांगे पाटील नक्कीच असू शकतात. आणि या कारणामुळं आता श्रेय लाटायचं कोण, यामुळं सगळे काही सुद्धा अट्टहास चालू आहे की जर आरक्षणाचं श्रेय जर जरांगे पाटलांना मिळालं तर आपलं राजकीय अस्तित्व संपुटामध्ये येऊ शकतं. आणि या गोष्टीमुळं जे प्रस्थापित मराठी आहेत ते प्रस्थापित मराठ्यांना जरांगेंचं नेतृत्व नको आहे. कारण त्या डोक्यामध्ये हे त्याच्या डोळ्यात त्यांच्या गोष्ट चलते. हे जरांगे पाटील उद्या देव बनेल, जरांगे पाटलाचं अस्तित्व वाढेल. तो खेड्यातला त्या पाठीमागे कुठलीही पार्श्वभूमी नाही. तो व्यक्ती 5 ते 6 कोटी लोक गोळा करू शकतो. तो व्यक्ती राजकारणामध्ये काही करू शकतो आणि तो कशीही तो गेम चेंज करू शकतो. याची भीती आणि धसका हा राजकारणाने घेतला असावा किंवा राजकारणी घेणार ह्याची जाणीव बाळासाहेबांना आहे. म्हणून बाळासाहेब वारंवार म्हणतात की जरांगे पाटलानं आपल्या तब्येतीची काळजी घ्यावं आणि कुणावरतीही विश्वास ठेवू नये. त्यांना विषबाधा सुद्धा होऊ शकते आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न हे प्रस्थापित मराठी नक्कीच करणार. कारण त्यांना जरांगे नको आहे. त्यांना आरक्षण जर द्यायचं असेल त्यांनी तेव्हा दिलं असतं ज्यावेळेस त्यांनी मुंबईमध्ये सांगितलं त्यावेळेस. पण त्यांनी ह्या गोष्टी लांबवत आहेत. त्यांनी टाइम लावत आहे गोष्टीला. का लावत आहेत टाइम? कारण त्यांना माहिती आहे जर आपण आरक्षण यांना दिलं, आपण जरांगे जर पूर्ण मागण्या पूर्ण केल्या तर आपलं अस्तित्व धोक्यामध्ये येईल. आपण प्रत्येक वेळेस लोकांच्या घरापासून वोट मागायचो, पण आता या वेळेस आपण जाऊन वोट कसं मागू शकतो हा प्रश्न हा त्यांना नक्कीच पडला असेल. त्यामुळे बाळासाहेबांना यावरती जास्त सांगतात बाळासाहेब की प्रस्थापितापासून जरांगेंना धोका आहे. आणि जरांगेची जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातील राजकारणामध्ये उलटा पालत होईल आणि एक मोठा असा महापूर येऊन जाईल आणि त्या महापुरामध्ये सर्व प्रस्थापित वाहून जातील. अशी शाश्वती एक विश्वास हा बाळासाहेब आंबेडकरांना विश्वास असणारच. कारण एवढी जी क्रांती घडलेली आहे, खेड्यातील एक हाडाकाडाचा माणूस एवढं काय घडवू शकतो हे लहान गोष्ट नाही. आणि हेच गोष्ट त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये खुपत आहे. आता बघा यावरती नारायण राणे असतील किंवा मराठा नेते असतील, मराठा आरक्षणामध्ये कुठल्याही मराठा नेत्यानं पुढाकार घेतला नाही. राजकारणामध्ये जे सक्रिय लोक आहेत, ज्याला लोकांनी वोट केलं, त्या मराठाच्या नेत्यानं प्रस्थापित नेत्यानं कधीही मराठ्याविषयी एकही गोष्ट नाही बोलली आरक्षणाविषयी. आणि त्या मराठ्याला सपोर्ट सुद्धा नाही केला. आता इथे विषय असा येतो ओबीसीचा, ठीक आहे सोडून द्या विषय तो. ओबीसीचे नेते होते, ते आले होते, त्यांनी विरोध केला मराठ्यांना. ह्या गोष्टी सोडून द्या, विषय नाही. विषय तर एक महत्वाचा आहे. जातीसाठी भुजबळ कसाही असो, भुजबळ पडळकर ह्या जे नेते आहेत ते जातीसाठी सत्तेमध्ये असताना उभा राहिले होते. पण आपल्याकडनं एकही मराठा उभा राहिला नाही. हे कारणामुळं त्यांना तोंड नाही दाखवायला जाऊन की आता आपण जाऊन वोट मागायचे कसे. त्यामुळं जरांगे पाटलाची मागणी पूर्ण होईपर्यंत काही लोकांना, जाणकारांना शंकाच आहे अजून. कारण काय, राजकारणासाठी माणूस राजकीय पोळी भाजण्यासाठी काहीही करू शकतो आणि कुठल्याही थराला तो जाऊ शकतो, अशी शंका बाळासाहेबांना आहे. बाळासाहेबांनी म्हणून सांगितलंय की जरांगे पाटलांच्या जीवाचं बरे वाईट काही होऊ शकतं, काळजी घ्यावी. आणि जर जरांगेंची जर मागणी पूर्ण झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी उलथापालथ होऊ शकते. आता फक्त प्रश्न एवढा पडलाय की भविष्यामध्ये ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि जरांगे पाटील हे दोघं खरंच एकत्र येतील का? कारण प्रत्येक वेळेस बाळासाहेब आणि जरांगे पाटील यांचं जे कॉम्बिनेशन आहे किंवा एक त्यांचं आपुलकी आणि त्यांचा बॉन्ड आहे तो नेहमी आपल्याला होताना दिसतोय. आणि प्रत्येक वेळेस बघा जरांगे पाटील प्रत्येक गोष्ट बाळासाहेबांची ऐकतात, त्यांनी कधी त्या गोष्टीला क्रॉस करत नाहीत. बाकीच्या ते कधी काही बोलतात पण याविषयी ते नेहमी सॉफ्ट कॉर्नर घेतात. आता भविष्य आपल्याला एवढं बघावं लागेल की आता भविष्यामध्ये जरांगे पाटील आणि बाळासाहेबांचे राजनीती नेमकी काय असणार आहे. तुम्हाला याविषयी वाटतंय काय की खरंच
ह्या गोष्टी जे बाळासाहेब बोलतात ह्या गोष्टी असतात का, असतील का? तुमचं मत खाली नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि